झाले ना तरी हा अपमान मी कधीच विसरणार नाही। अगो मी सांगितले तेव्हा नुसती हुप्प्यासारखी उभी होती सगळी, आणि ती कालची नगभर पोर आल्यावर तिने सांगितल्यावर कशी गोगलगाई सारखी सगळेजण येऊन क्षमा मागून गेली। क्षमा कसली, सोंग नुसती, दुसरं काय? तुला सांगते सगुणे, नाही कुणी कितीही कोड कौतुक केले ना तरी पहिल्या रमेची सर ह्या नव्या रमेश नाही हो यायची। अगो किती शालीन आणि गुणवान होती ती, आठवते ना तूच? कधी तोंड वर केले नाही तिने, की आवाजही वर चढवला नाही, अशी होती हो आमची रमा। अगो नाचरेपणा तर मुळी नव्हताच तिच्या अंगी ह्या रमेसारखा। तुला सांगते तिचे लक्ष सतत आपले माधवाच्या पायाशी। अगो माधवासाठी काय काय केले हो तिने। आता उदाहरण द्यायचे झाले ना ते एकच सांगीन तूच। अगो मागे एकदा ना संकष्टीच्या आधी माधवासाठी 3 दिवस उपास केला होता हो तिने। आणि उपास सुद्धा कसा, साधा सुद्धा नाही हो, निर्जळी। आता निर्जळी उपास म्हटला की बायका कशा झोपून राहतात, कामे धामे करत नाहीत, पण हिचे असे नव्हते हो। अगो 3 दिवस पाण्याचा थेंब देखील नव्हता हो पोरीच्या पोटात, पण तरी देखील कामे धामे सगळी करत होती ती। अगो दमले, थकले, घाबरले, ह्याच्यातला एकही शब्द कधी तोंडून आला नाही हो तिच्या। आणि अगो संकष्टीच्या दिवशी पहाटे उठली आणि एकटीने मोदकासाठी तांदळाची उकड काढली। अगो कोणाचीही मदत घेतली नाही हो, आणि एक हाती 121 मोदक केले तिने एकटीने। अशी होती हो पुण्यशील। आणि तुला सांगते एवढ्यावरच थांबले नाही। अगो रमेनी केलेले 3 दिवसाचे निर्जळी उपास आणि संकष्टीच्या मोदकांचं नैवेद्य याचं फळ देखील लगेच मिळालं हो। अगो इकडे रमेने 121 मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि तिकडे माधवाची बढती झाली। अगो सब जज्ज झाला तो फर्स्ट क्लास सदर अमीन। अशी तिची पुण्याई आणि असे तिचे कष्ट। पण खरोखरच सगुणे पहिल्या बायकोच्या बाबतीत ना माधव अगदी भाग्यवानच होता हो। पण काय करणार, गेली बिचारी आपल्या सगळ्यांना सोडून। आणि आता काय आनंदी आनंदच आहे हो सगळा, जबाबदारीचे तर नावच काढू नकोस। मग काय, आणि ते बुके शिकण्याचे खूळ ही काय करणार आहे माधवासाठी काही? अगो निर्जळीचे तर नाव देखील काढू नकोस तू। खरंच बाई सगुणे फार वाईट वाटते ग मला माधवाचे। हे उष्णतेचे स्कर्ट आलेलं दिसतंय, त्याचा जोर आलेला आहे तुम्हाला। कर्ट जसजसं कमी होत जाईल ना तसतसा जोरही तुमचा कमी होत जाईल। तुम्ही काळजी करू नका। आणि मुख्य म्हणजे मागच्या वेळेपेक्षा कर्ट थोडं लहान आहे। आता मी असं करतो, तुमच्यासाठी एक लेप आणून देतो, तो तुम्ही लावलात की तुम्हाला बरं वाटेल। भाऊसाहेब तुम्ही चिंता करू नये, मी आहे ना, मी लावून देईन लेप। पण मला वाटते भाऊसाहेब आपण माधवास कळविलेले बरे नाही, तब्येतीच्या बाबतीत हयगय नको हो। ह्याच्या कानावर असले ना की मग बरे। नको नको, उगाच चिंता लागून राहील त्यास। आम्ही आजारी म्हटल्यावर सगळी कामे सोडून तातडीने इथे निघून येईल। त्यापेक्षा मी बरा होतो आणि लवकर आपण पुण्यात जाऊ स्वगृही। वा भाऊसाहेब, ते स्वगृह आणि हे घर तुम्हास परके वाटू लागले की आम्हीच परके झालो?
अरे बाबा मोरोबा, तुम्हास परके समजणे म्हणजे पाप ठरेल रे बाबा. ते तुम्ही परके नाही म्हणून तर तुमच्यावरती करविरातली जबाबदारी निश्चिंत मनाने सोपून आम्ही तिकडे पुण्यास राहत असतो. तुमच्यासारखा सज्जन मेवणा आहे म्हणून आम्हास करविराची चिंता नाही. काय ताई? नाही बरोबर आहे, पण भाऊसाहेब अहो मला त्या घराची चिंता आहे. अहो पुण्याचे घर सुभद्रा वहिनींच्या हाती देऊन आले ना. हो, तेव्हा लवकरात लवकर पुण्यात गेले म्हणजे मिळवले. ते सगळं खरं आहे ताई, पण भाऊसाहेबांच्या तब्येतीस उतार पडल्याशिवाय मी त्यांना इथून जाऊ द्यायचा नाही. हा, अहो तिकडचे व्याप नेहमीचेच आहेत, पण 4 वार इथे आला आहात तर जरा सर्वांनाच विश्रांती मिळेल नाही. अहो मी सेवा करीन तुम्हा सर्वांची. आणि ताई तुम्ही तर पहावे तेव्हा कामच करीत असता. अहो थोडी जीवाला विश्रांती हवी की नाही? काय भाऊसाहेब? अहिल्ये जा, ताईना घेऊन जा, पाठ शेकून दे त्यांची. मी भाऊसाहेबांना लेप लावून घेतो. मोरोबा, तुमची माया बघून असे वाटते की तुम्ही मंडळींचे नसून आमचेच धाकटे बंधू आहात की काय. दुर्गा वंश, मी काही मदत करू? मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे. तू मला आणि मी तुला काही विचारू नये आणि काही सांगू नये, हेच बरं. काय विचारायचे होते? दुर्गा वंश, पहिल्या रमाबाई कशा होत्या? आणि त्यांनी स्वतःसाठी 3 दिवस निर्जळी उपवास केला होता. सांगा ना दुर्गा वंश. का तुला करायचाय तसा उपास? उगीच आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तुला नाही जमायचा तसा उपास. बेडकीची आणि बैलाची गोष्ट ठाऊक आहे ना तुला? बेडकीने आपला श्वास कितीही फुलवला ना तरी तिचा बैल होत नसतो. समजले ना? मोठ्या रमावहिनीची जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस. तिचे अनुकरण करावयाची गरज नाहीये. काय रमाबाई, काय करताय? फुले वेचित होते. बाळंबटजी, मला पहिल्या रमाबाईंसारखा निर्जळी उपवास करावयाचा आहे. कशासाठी करावायचा इतका कडक उपवास? तू अजून लहान आहेस बाळा. कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते, पण मला हा उपवास करावयाचाच आहे. हे बाळा, अशा गोष्टीत घाई करावायची नसते. तुला उपवास करायचाच आहे ना? ठीक आहे, मी शास्त्राच्या आधारे तो कसा करावा आणि कधी करावा हे सांगेन. हो, मला खूप बरे वाटले. पण तुम्ही नक्की सांगाल ना? हो, अगदी नक्की. मना सज्जना भक्तिपंथेची जावे परी श्री आजी, कशी आहे तब्येत आता? अरे चा, म्हणजे तूच कळले की काय? मग आम्हाच कळावायचे राहणार आहे. होय, पण आजी आम्ही फार रागावलो आहोत तुझ्यावर. माधवा, बरे वाटले हो तुला असे रुसलेले पाहून. पण काय माधवा, आम्ही म्हणजे आता पिकलेली पाने, जेमतेम फांदीस धरून आहोत एवढेच. अरे वाऱ्याची हलकीशी झुळूक जरी आली ना, हे प्राण कापतात हो आमचे.
आणि वाऱ्यास का थांबविणार आहोत आपण? दिवसातून 10 वेळा अशी जुळूक येते. प्रत्येक वेळीच तुम्हास बोलावीत राहिले तर बघायलाच नको. म्हणून नाही हो सांगितले. पण आता बघ कशी आहे, बरी आहे की नाही? मग सगळे खरे आहे आजी. तू मोठ्या धीराची आहेस, जन्म मृत्यूकडे साक्षेपी नजरेने पाहणारी आहे. पण खरे सांगू, पहिल्या रमा गेल्यापासून आमचे मन खूपच हळवे झाले आहे. आपल्या माणसांच्या तब्येतीस काहीही झाले की आमचा जीव खूप घाबरा होतो. ते काहीही असो, यापुढे तूच काहीही झाले की ते आधी आम्हास कळावयास हवे. आणि सध्या तर माई देखील येथे नाही. अरे माधवा, किती काळजी करशील. तुम्हा सर्वांच्या प्रेमाने मन भरून येते बघ माझे. पोटच्या पोराने लावली नाही इतकी माया तू लावलीस रे माधवा.